असं वाटलं की तुमच्या कपाळावर ईश्वराचा हात आहे. आणि तिरुमाला एडिबल ऑइल आज रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर. कौशिक त्यांनी पैसे नाही दिले तर मला जेल होईल माहिती. कुणाकडे मित्राचा काय म्हणतो तो? काय नाही पैसे नाही देणार. मित्रांना फोन करा. हा आज पहिल्यांदा आला तर कमी कर लगेच. रांगोळी 7 डिसेंबर रात्री 10 वाजता. मी स्कूटर घेऊन बाहेरच्या बाहेरच जाणार होतो, पण अरुंधतीने थांबायचा आग्रह केला. हो ना मिस्टर नाही, ही मुलं बॅडमिंटन खेळत होती आणि ते बघून मीच थांबलो. चांगलं खेळत होती. मी ठरवून काही करत नाही, इन्स्टिंक्टिव्हली खेळत होती. गार वाटणार नाही. आई कुठे काय करते 9 डिसेंबर संध्याकाळी 7:30 वाजता. हातनी आदू जपादू भात खा सगळा. सांगताना सगळ्यांना भात अर्धा तास झाला. सरळ मांडी घाल मांडी घाल मांडी घाल. हा परदेशी खा. मारून तुला मी खाया पाहिजे. आदूचा भात आहे, अजून खाया पाहिजे. मला सांग तू नुसते काठी घेऊन येतो बघ. काठी घेऊन मला आवाज दे. तुमचा अजून नाही भात खाला तर बघतो तुझ्याकडं. आज रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर. आता आपल्याला लग्न ठरलंय. काटा तुमच्याला नाही खायचं. मला नाही जमत याने खायला. जमायला पाहिजे. उद्या रात्री 10:30 वाजता स्टार प्रवाहवर. मला तुझं गाणं आज रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर. कौशिक त्यांनी पैसे नाही दिले तर मला जेल होईल माहिती. इतक्या मोठ्या रकमेची रिस्क घेण्या एवढं आपलं नातं घट्ट नाहीये. काठी कुठं आहे रे ती? ती काठी दे. पटपट खाताय का नाही सांगतो मला. रात्री 10 वाजता. सुहाना के बाद कौन बनेगा ईशान का? ससुराल की लव टू 7 दिसंबर से रात 8 बजे. इस बार स्टार भारत. मला तुझं गाणं आज रात्री 9 वाजता. खाते ना ग. हॅलो का पटपट पटपट संपव. अवजे वैभवचा वाढदिवस आहे म्हणून खीर बनवतेस ना वहिनी. होय. वैभव भाऊजी घरी नाही म्हणून काय झालं? तुम्ही समजे त्यांची आठवण करून खा की. देऊ तुम्हाला थोडी. वैभवला सोडून माझ्या घशाखाली उतरेल का वहिनी? सरे येतो. अहो वैभव भाऊजींचा वाढदिवस म्हणून खीर केली. खाऊन जाता ना? नाही नको. अहो थोडी तरी घ्या. नको सरे. आयुष्यात पहिल्यांदा वैभवच्या वाढदिवशी मी त्याला बघणार नाही. आणि तेवढी त्याच्या घरच्यांना भेटणार नाही. असो वरच्याची इच्छा काहींचा मूर्खपणा.
बंद खाते बघा येतो मी असा कमी आपल्याला भेटायचंय एखादा सकाळचा नाही लागल सध्या सगळा पटपट संपला का नाही सगळा गोळा कर तुम्ही तरी खाऊन जा थोडी. नाही नको वहिनी वहिनी मी बी जातो दुकान वशा दादाला लय वाईट वाटतंय त्याची अवस्था बघवत नाहीये रे वय ना आणि आपण काय बी करू शकत नाही समजी चूक माझी जाऊ दे ना आता पस्तावा करून काय होणार आहे का नाही होणार अरे त्यातूनच काहीतरी मार्ग निघत म्हणजे आता हात ठेवून नाही चालणार काही ना काहीतरी करावंच लागेल वैभेपर्यंत पोहोचायला अरे ते शक्यच नाहीये पशा बटाटा भाजी दादा काय घेऊ ते कुठे गेली ठीक आहे काय घालू यादी घ्या आय आणि याचे सामान गेले दादा पटापट नाही काय दादा सकाळ सकाळ टाकून आले होय तरी येत नाही गावात कळलं की तुमच्याकडे रास दरामध्ये माल मिळतो हा होय पण पाहुणं तुम्हाला या गावात कधी आधी पाहिलं नाही आम्ही या गावच नाहीये आम्ही पाचवडवर आलोय आणि जेवणाच्या कंत्राटी घेतो आम्ही जरा ते बासमती तांदूळ दाखवा ओके लिस्ट मुलं सगळं सामान बांधा बघ की रे बाबा आहे का एक नंबर बघ बोल हा बरोबर आहे आता एक काम करा यादीमध्ये 5 किलो बासमती जो लिहिलाय त्याच्यामध्ये 2 किलो करा आणि 3 किलो स्वस्तातला तांदूळ त्यात टाका बरोबर आणि 2 किलो डाळ आहे त्यात अर्धी हलक्या क्वालिटीची आणि अर्धी चांगल्या क्वालिटी असे का बरोबर अरे बघता काय सामान बांधा पटापट लवकर आम्हाला अक्का साहेबांच्या घरी वाढदिवसाचे जेवण बनवायला जायचे लय मोठी पार्टी आहे तिथे. अरे आवरा लवकर पटपट कर आम्ही गाडीत बसलो आहे झाला की आवाज हे चल काय माणसं आहे ती वय ना तू बघून आणि ते जाऊन वैभवच्या वाढदिवसाचं जेवण बनवणार वय आणि जेवण बी कसं बनवणार आहे हलक्या क्वालिटीचं ओके अजिबात माल मिक्स करायचा नाही समजा चांगला माल दे होय चल एक नंबर अरे पण दोनही काम आहे सगळी कामं करायची काम भरपूर आहे ओके या बेवड्यांना बघून मला एक लय भारी आयडिया सुचली ज्यामुळे आपण वैभवपर्यंत पोहोचू शकतो कसं ये इकडे पैसे सोडून नाही आमची आहेत मग दोघांची अजून आली तर आली
अरे पण दादा, अरे त्याची तू काय काळजी करू नको. तू आता सामान भर, मी अंजीला फोन लावतो. हा बोल पशा. हॅलो अंजे, वहिनीनं खीर केली ना? वय हा, मग त्यात अजून साखर टाक आणि लय काय पळता. जायचं खाऊन काय झोपायचंय का? अगं झोपायचं नाही, झोपवायचंय. काय एवढं सांगा आता येईल नाही. हा, पण ध्यानात ठेवा, आपल्याला वैब्याला भेटायचंय. त्यामुळे तू आणि वहिनी खीर घेऊन दुकानात या. हॅलो पशा. थांबा. झोपलो काय ते लवकर. माऊली, गाणं ऐकल्यानंतर असं वाटलं की तुमच्या कपाळावर ईश्वराचा हात आहे. छोटे उस्ताद को पावर्ड बाय थांब, थांब. आणि तिरुमला बलॉन. आज रात्री 9 वाजता वाहवाय. वाचू सांभाळू सद्गुण आत्मधी बनतो गावं बनेल तर फरक दिसेल. मावशी, हा साक्षीकपणा कसा काढतात शिकव ना. ते घे वेब 100 लिंबांची शक्ती. चिवटातला किंवा चिकटपणा सांभाळून घे. वा, थँक्यू मावशी. आता अशा परिस्थितीत काय करायचं? मावशीकडून हेही शिकून घे. मावशी, तुम्ही करायला काय वाटतं? मावशीला फक्त भांडी धुवायला येतात. काही नवीन दिसेल जेव्हा पहाल भांड्यांच्या पुढे. कौशिकने पैसे नाही दिले तर मला जेल होईल बाई. खरं तर इतक्या मोठ्या रकमेची रिस्क घेण्या एवढं आपलं नातं घट्ट नाहीये. मग ते मावशी आपल्याला पैसे नाही देणार. हाय म्हणे. सॉरी, मला लेट झालाय, पण थंडकने पाहिजे. ठिपक्याची रांगोळी 7 डिसेंबर रात्री 10 वाजता. मी स्कूटर घेऊन बाहेरच्या बाहेरच जाणार पप्पा, होतो. अजून काहीच नाही ए, आहे. ही मुलं बॅडमिंटन इथं काय? आणि ते बघून वट संपला पाहिजे. काट तू घे रे. टेस्टिंग केली खेळतो. हा? आजू खाते ना? आजूचा भात खाते का? संध्याकाळी 7:30 वाजता. दिदीचा सांगला तुझा आधी दिला. ती कोण आहे? येऊ का? सुख म्हणजे नक्की काय असतं? पट पट सांगताना सगळा गाव चाललाय. कट कट काठी घेऊ काय? आवाज दे तुम्हाला आजू खायच नाही म्हणून. फक्त तुझ्याकडे आजू करत. तुला माहित आहे की पप्पा कसा मारतो. मला तुझ्या गाड्या काय घालवलं नाही. काय घालवलं? आहेत माझ्याकडे. खरं म्हणायचं. आपल्याला लग्न करताय. काटा तुमच्याला नाही खायचं. मला नाही जमत. मग चौघांचा आमचा काढायचा. बनवायची अशी. चिंताची गांची बनवली होती. बनवूया, बनवूया. काय काळजी करू. अबोली उद्या रात्री 10:30 वाजता. स्टार प्रवाहवर. मला तुझ्या गाड्या आज रात्री 9 वाजता. स्टार प्रवाहवर. मी स्कूटर घेऊन बाहेरच्या बाहेरच जाणार होतो, पण अरुण तिथे थांबायचं आग्रह. हो ना मिस्टर केळकर. नाही, ती मुलं बॅडमिंटन खेळत होती आणि ते बघून मीच थांबलो. चांगलं खेळत होती. मी ठरवून काही करत नाही. इन्स्टिंक्टिव्हली खेळतो. सक्सेस इज नॉट ऑलवेज आई कुठे काय करते? 9 डिसेंबर संध्याकाळी 7:30 वाजता. अजून तुझा भात संपला का? माऊली, तुमचं गाणं ऐकल्यानंतर असं वाटलं की तुमच्या कपाळावर ईश्वराचा हात आहे.
कार्तिक डॅक्टर आणि निर्मला एडिलॉन आज रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर. काय बेचा करून सामान हवं होतं यांना होय लय दारू पिलीत ती हो दादा तुमचं सामान झालंय भरून या आलो आलो बावन सामान लवकर आणलं तुम्ही हो सर अहो थांबा एवढी कसली काही अहो तुम्ही आमच्या गावात नवीन आलाय आमच्या दुकानाचं गिराईक झालाय थोडा पावशेर करू द्या की आम्हाला का म्हणजे आमच्या दुकानात परत घ्यायला नको तुम्ही सामान घ्यायला एकदम बरोबर तुम्ही आधी तोंड गोड करा खीर आणि मस्त घरचाच आता डबा आलाय शेवटी खाऊन घ्या की अंजे अहो खा बिंदास लाजू नका नको 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 राग राहिलं तर काम करणार ना हा म्हणजे घ्या ठीक आहे अहो घ्या घ्या भाऊजी काय करते अगं मग काय करणार वहिनी या अशा माणसाला वैभवच्या वाढदिवसाचा स्वयंपाक बनवू द्यायचा का नाही ना चला आपली तिथं गरज आहे आणि असं बी वैभवच्या वाढदिवसाला आपल्याला जायचंच होतं ना वहिनी आता तूच ठरव आपण जर हे नाही केलं ना तर आज वैभवला नाही बघू शकणार ओंक्या आता मोहीम वैभवचा वाढदिवस दादाला बी बोलू फक्त आपण काय केलं ते त्याला कळायला नको समोर दाजी दादा काय चाललंय तुमचं कुठं चाललंय गाडी कोणाची काय सांगू नको मला दादा ती केटरिंग वाली माणसं आपल्या दुकानात आली होती
आणि ते खराब धान्य मागत होती. चल या झोपूया चल आदू या आपण इथे झोपूया या पिल्लूला पण घेऊन या आता तूच सांग बरं, आपण गेलो तर आपल्याला वैभवला बी भेटता येईल आणि तिथल्या पाहुण्यांना चांगलं जेवण बी देता येईल. आता हे तर दारू डोसून पडलेत, चला आपण काय करणार? मग आपण जाऊच ना आणि मग यांना नंतर दिवस पडू. ये तू पण ये. वाटलं तर कामाचे समजे पैसे बी यांनाच देऊन टाकू. हट्टा. मम्मीचा फोन. मम्मीचा फोन. दीदीला. अरे दीदी. दीदीला. दीदी. गप. चला आता उशीर होईल. दादा अजून एक, आपल्याला तिथं यश बदलून जावं लागेल. म्हणजे गाडीमध्ये केटरिंग वाल्यांची कापडं आहेत ती घालावी लागतील. अजून काय? एवढंच. चल मग स्टार्ट कर मला गाडीचा. दादाला चष्मा कुठून आला? या दीदीला. बघा डॉक्टर. डॉक्टर नाही तो कुकवाले. हा कुकवाले. मामा 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 मामा. अय्यो थांबा. इकडं कुठं इकडं तिकडं. हं, थांबा. कोण आहेत कोण आहे? केट रे. या अगोदर पुढे काम केले का? त्यो? कोण? आता पण त्यो. सरपत्या. सरपत्या. काय रे?
सरबत्या. आता ह्यो खाणारच सरबत्या माझ्याकडे.